तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातल्या प्राचीन शिळांना तडे गेलेले आहेत आणि ही धक्कादायक बातमी आता समोर येते। देवीच्या मुख्य गाभाऱ्यातल्या 4 शिळांना तडे गेले असल्याचं पाहायला मिळत आहे। गाभाऱ्याच्या संवर्धनावेळी ही धक्कादायक बाब समोर आली आहे। तडे गेलेल्या शिळांचं आता स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल, तर रडारद्वारे देखील तपासणी केली जाणार आहे। पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या शिळांची पाहणी केली आहे। तपासणीनंतर शिळा बदलण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। आपण पाहतोय प्राचीन असं मंदिर आहे तुळजाभवानीचं आणि या ठिकाणी शिळांना तडे गेले आहेत। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांच्याकडून घेऊयात। बालाजी, प्राचीन असं तुळजाभवानी आईचं मंदिर आणि या ठिकाणी शिळांना तडे गेले असल्याचं दिसतंय, नेमकं काय निदर्शनास आलेलं आहे? आपण पाहतोय की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याचं जतन आणि संवर्धनाचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। पुरातत्व विभागाच्या निगराणीखाली हे काम सुरू आहे आणि या गाभाऱ्यातील भिंतीची फडशी जी होती ती काढण्यात आली होती आणि त्यानंतर यामध्ये काही शिळांना तडे गेल्याची जी बाब आहे ती तुळजाभवानी देवीचे मुख्य महंत तुकोजी बुवा यांच्या हे प्रकार निदर्शनास आलेला आहे आणि त्यानंतर कुठेतरी एकच खळबळ उडालेली आहे। आपण जर पाहिलं तर तुळजाभवानी मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि तडे गेलेल्या शिळांचा आता स्ट्रक्चरल ऑडिट देखील करण्यात येणार आहे। पुरातत्व विभागाचे अधिकारी असतील, त्याचबरोबर जिल्हाधिकारी असतील, यांनी देखील त्यानंतर मंदिराची आणि गाभाऱ्याची पूर्ण पाहणी केलेली आहे। त्यानंतर याबाबत जो अहवाल येईल त्यानंतर या शिळा बदलायचा याबाबतचा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे। निश्चितच बालाजी, खरं तर आता संवर्धनानंतर नेमकं काय समोर येतं आणि कशा प्रकारे संवर्धन केलं जातं, स्ट्रक्चरल ऑडिट कसं होतं, हे सर्व काही बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।